खुर्चीवर बसण्यासाठी सगळ्यांची स्पर्धा सुरू झाली आहे आणि गिरलगावमध्ये खुर्चीवर कोणी बसा नाही. हेच खरी विचारांची शिवजयंती बरं का, हेच खरी विचारांची शिवजयंती. त्याला उंच घ्या थोडंसं मधून वरून वरून. विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. चॅनलच्या माध्यमातून गिरलगावचं व्याख्यान जगात गेलं पाहिजे याच्यासाठी हा थोडा शूटिंगचा खटाटोप आहे. आवाज देताना विको अजिबात देऊ नका. उत्कृष्ट साऊंडसिस्टीम आहे, त्याच्यासाठी एकदा पहिल्यांदाच टाळ्या वाजवा. थोडा उशीर झालाय. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विचारांचा जागर घडवायचा आहे. सतेज काया ज्ञानमय मस्तक ज्या पायावर उभे आहेत ते पाया मातीचे. ही ती माती आहे 700 वर्षापूर्वी नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. असं म्हणत म्हणत महाराष्ट्रातल्या मातीतल्या विचारांचा सुगंध पंजाबच्या मातीपर्यंत नेण्याचं काम ज्या महापुरुषानं केलं ते संत नामदेव महाराज याच महाराष्ट्राच्या मातीतले. माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करून विश्व बंधुत्वाचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्राच्या मातीतले. हीच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतो असे. या न्यायभूमिकेतून रंजलेल्या गांजलेल्या माणसांची दुःख अभंगाच्या माध्यमातून ज्या महापुरुषांना मांडली आणि जो महापुरुष महाराष्ट्राच्या मातीमध्ये आबाळा एवढा झाला. एवढंच नाही तर दांभिकतेवर प्रहार करून त्यांनी आपल्या अभंगाला आबाळाच्याही पेक्षा मोठं करण्याचं काम केलं. ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. प्रतिप चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुन शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजते. ही लोककल्याणकारी राजमुद्रा देऊन शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. विखुरलेल्या रेतेला एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभा करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाल्या. शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मिळालेल्या 32 वर्षाच्या आयुष्यात एकही लढाई पराभूत न झालेला जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा बुधभूषण काळ संस्कृत पंडित धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची गंगा प्रवाहित करून सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा हा महाराष्ट्र एका हातात फुटकं गाडगा आणि दुसऱ्या हातात झाडू घेऊन ज्यांनी महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली त्या संत गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. एका हातात शिक्षणाचा मंत्र आणि दुसऱ्या हातात रोजगाराचा सिद्धांत ज्यांनी दिला ते भारतीय आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. गुलामीला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड उठणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा तुमच्या आमच्या उन्नतीचा मूलमंत्र देणारे महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. हेच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमिकांच्या हाताने तोलून धरली आहे असा विज्ञानवादी विचार देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच महाराष्ट्राच्या मातीत झाले. एकार विका पण शिका असा क्रांतिकारी मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत भगवान बाबांचा हा महाराष्ट्र. अरे रिकाम कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ रे. गावी गरिबांची शाळा ही मोडली, शहरी धर्मशाळा तोही जोडली. याने निघतो का जीवनाचा अर्थ रे, तुझं गावच नाही का तीर्थ रे असा ग्रामविकासाचा मूल मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. हीच ती महाराष्ट्राची माती आहे. समाजाला पुण्यत्व बहाल करण्यासाठी लोकसेवेचा वारसा चालविणाऱ्या अहिल्यामाई होळकरांचा हा महाराष्ट्र. आणि हीच ती महाराष्ट्राची माती आहे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे जाणता राजा शिवछत्रपती होऊन गेले. त्या छत्रपती शिवाजी राजांना तुम्हा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करून आज या गिरलगावच्या पवित्र पावन नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विचारांचा जागर करण्यासाठी मी ज्ञानदेव काशीद पाटील या मंचावरती उभा आहे. काळ्या पत्थरावर विसावलेला कृष्णा कोयना आणि गोदेच्या निर्मल कपारीमध्ये वसलेला गडदुर्गांनी ग्रंथांनी विचारांनी साधू संतांच्या लेखण्यांनी पवित्र पावन असलेला हा महाराष्ट्र पाहिला
की ओठावरती सहज शब्द फुले उमलतात, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. अशा पवित्र पावन महाराष्ट्राच्या मातेचा इतिहास कोणी लुंग्या सुंग्यानी, हिरा गबाळ्यांनी, सर्वसामान्यांनी लिहिला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांनी, शाहिरांच्या हातातील टपान. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय. सह्याद्रीच्या कड्यांनी, मावळ्यांच्या हातातील ढालींनी. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय हिरव्या पिवळ्या शालींनी, भगव्या झेंड्याने. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या रक्तानी. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय जिजाऊ माँसाहेबांच्या संस्काराने. महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय संभाजीराजांच्या पराक्रमाने. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या खणखणाटाने. गिरलगाव नगरीमध्ये आपण 394वी जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करत आहोत. आज प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आलाय. पावणे 400 वर्षापूर्वी ज्या राजाने माती माणसासाठी कार्य केलं, समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी, लोककल्याणकारी राज्याची निर्मिती शुभांनी केली, त्या शिवाजी राजांचा विचारांचा जय जयकार करत असताना आज गिरलगावकरांना विशेष आनंद होतोय. आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होतोय, कारण सकाळपासून ते आतापर्यंत हे 5वं व्याख्यान आहे. महाराष्ट्रभर प्रवास करतो आहे. हा प्रवास करत असताना सकाळी पहाटेपासून ते आतापर्यंत तुमच्या गावात पोहोचेपर्यंत वेगवेगळे अनुभव आले. वेगवेगळ्या गावात शिवाजी राजांची मिरवणूक काढलेली आहे. ज्या राष्ट्रात शिवाजी राजांनी पराक्रम गाजवला त्या राष्ट्रात शिवाजी राजांची मिरवणूक काढलीच पाहिजे. काही गावात डीजेच्या तालावरती आहे, काही हरकत नाही. चांगली गाणं असतील तर डीजेच्या तालावरही शिवजयंती हरकत नाही. परंतु ज्या गाण्यांचा आणि शिवचरित्राचा कुठेच ताळमाळ जुळत नाही अशी गाणी सुद्धा जेव्हा डीजे वरती मला ऐकायला मिळतात आणि माझ्या मनाला प्रचंड वेदना होतात. आणि जेव्हा मी गिरलगाव मध्ये पोहोचतो आणि जेव्हा विचारांची शिवजयंती इथले चिमुकले येतात, शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात, तेव्हा माझ्या मनाला झालेल्या सगळ्या वेदना नाहीशा होतात. कारण गिरलगाव नगरीमध्ये विचारांची शिवजयंती होते. गावातल्या प्रत्येक माणसासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इंग्लंडचा इतिहासकार आहे अर्नॉल्ड नावाचा. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा घेऊन डोक्यावर घेऊन आम्ही नाचलो असतो. तो म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर शिवाजी राजांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण मला त्या इतिहासकाराला सांगायचंय, बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराज हा काय डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. शिवाजी महाराज समजून घेण्याचा विषय आहे. शिवाजी महाराज जीवनामध्ये आचरणात आणण्याचा विषय आहे. पण एकीकडे समाजात शिवजयंतीला लागलेलं वेगळं स्वरूप, गिरलगाव सारखी गावं महाराष्ट्रात जेव्हा निर्माण होतील आणि विचारांची शिवजयंती साजरी करायला लागतील तेव्हा माझ्या तुमच्या आपल्या लेकरांपर्यंत शिवविचार पोहोचेल. आणि हीच लेकरं उद्याच्या शिवाजी राजांच्या रूपानं पुन्हा एकदा महाराष्ट्रात कार्यकर्तृत्व गाजवतील. मिळालेल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय? 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म आहे. 3 एप्रिल 1680 ला महाराज निघून गेले. मिळालेलं उन्हापुरं 50 वर्षाचं आयुष्य. 50 वर्षाचं आयुष्य ते किती काय करता येतं एवढ्याशा आयुष्यामध्ये. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच मिळालेल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे केलंय ना, तोच आदर्श ठेवून आजची आमची पिढी देखील वाटचाल करते. मी जर एखाद्याला विचारलं तुझ्या पंजोबाचं नाव काय, तो कसा बसा सांगेल. पण एखाद्याला मी विचारलं तुझ्या खापर पंजोबाचं नाव काय, तो डोकं खाजवायला लागेल. आणि खापर पंजाच्या बापाचं नाव विचारलं तर सांगताच येणार नाही. मग असं छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय पेरलंय की ज्यामुळे
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तर सांगताच येतं, पण शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची सुद्धा नावं सांगता येतात. शिवाजी महाराजांचं जगणं हे स्वतःसाठी नव्हतं. शिवाजी महाराजांचं जगणं हे रयतेसाठी होतं. मिळालेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात काय केलंय शिवाजी राजांनी? जे झोपले होते त्यांना जागा केलं, जे जागे होते त्यांना उभा केला, जे उभे होते त्यांना चालायला लावला, जे चालत होते त्यांना धावायला लावला आणि धावणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याचं भगवान निशाण दिलं. काही परिस्थिती होती महाराष्ट्राची. कुणाच तरी हुजरेगिरी आणि कुणाच तरी मुजरेगिरी करण्यात इथला समाज धन्यता मानत होता. आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होतं. शेतकरी नागावला गेला होता. एवढंच काय, स्त्रियांची विक्री सुद्धा या महाराष्ट्रात होत होती. कोकणात पोर्तुगीज यायचे, डच यायचे, आमच्या स्त्रियांना विकत घेऊन जायचे. माणसांना गुलाम म्हणून जगावं लागत होतं. ही शोषणाची व्यवस्था होती. आणि या मातीतला माणूस मात्र आपापसात संघर्ष करत होता, आपापसात भांडत होता. मनगटात तर प्रत्येकाच्या धग आणि अंतकरणात रग होती, पण ह्या ताकदीचा उपयोग तो आपापसात संघर्ष करण्यात आणि कुठल्या तरी पातशाहीसाठी लढण्यात घालवत होता. जिजाऊंनी पहिल्यांदा संकल्प केला, हे थांबलं पाहिजे. ही गुलामी, ही लाचारी, ही हुजरेगिरी, ही मुजरेगिरी थांबली पाहिजे. आणि ह्या मातीतल्या माणसाचं ऐतदेशी आमचं भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करणारा असा पोटीपुत्र जन्माला यावा, ज्याच्या कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील. जिजाऊंनी संकल्प केला, असा पोटीपुत्र जन्माला यावा, ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. जिजाऊ नावाची प्रतिभा आणि शहाजी नावाचा पराक्रम एकत्रित आला आणि मंडळी, तुमच्या माझ्या भाग्याचा उदय करण्यासाठी महाराष्ट्राचा सूर्य 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर शिवाजी राजांच्या रूपानं जन्माला आला. काय झालं शिवाजी राजांच्या जन्मानं? शिवाजी राजांच्या जन्मानं नव्हत्याच होतं झालं. या मातीतल्या गवताच्या पात्यालाही भाले फुटले. इथल्या दगडा धोंड्याना झाला, वृक्ष वेलींना झाला, फळा फुलांना झाला. एवढंच काय, सह्याद्रीतल्या दर्या खोऱ्यातल्या शिळाई बोलू लागल्या, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, किसी के पेट से बाप पैदा हुआ था, लेकिन यारो माँ जिजाऊ एक ऐसी माँ है जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था, जिनका नाम है छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजांचा जन्म झाला आणि बाळाच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी शहाजीराजे भोसले 4थ्याच दिवशी शिवनेरीवर दाखल झाले. बघा, इथल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत म्हणून हा प्रसंग सांगतो. एक आई, ज्या आईच्या पोटी लेकरू नव्हतं जन्माला आलं, आईने ठरवलं ह्या लेकराला महाराष्ट्राचा राजा करायचा आहे. त्या लेकराचा जन्म व्हायच्या अगोदरच आईने संकल्प केलाय. काय त्या आईचा विचार असेल, किती महान असेल ती माता, की जिने लेकरू जन्माला यायच्या आधीच ठरवलंय ह्याला राजा करायचा आहे. म्हणून जिजाऊच्या पोटी जन्माला लेकरू केवळ बाळ नव्हतं, तर तो जन्माला येतानाच राजा म्हणून जन्माला आला होता. त्या बाळाच्या जन्माचा आनंद सोहळा काय झाला असेल, कसा झाला असेल, कल्पना करा. शिवनेरीवर शहाजी राजा आले. शहाजी राजांनी बाळाचं मुख निहाळलं. अप्रतिम आहेत, अतिशय सुंदर आहेत. मनाला वेधून घेणारा हा मनमोहक शिवाजी राजा जिजाऊंच्या पोटी जन्माला आलाय. आणि शहाजी राजांनी त्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेतलंय, डोक्यावर हात फिरवला, त्याला कुरवाळलं. आणि शहाजी राजे विचारताय जिजाऊ मासाहेबांना, राणी साहेब कोण जन्माला आले? तसं मासाहेब उद्गारल्या, महाराज साहेब शिवाजी जन्माला आले. राणी साहेब तुम्ही बाळाचं नाव शिवाजी ठेवताय? हो शिवाजी. का, कशासाठी शिवाजी? शंभू महादेवाचं नाव शिवनेरीवर, आई शिवाईचं मंदिर, शिवाईचं नाव. अहो मग महादेव ठेवता आलं असतं, शिवशंकर ठेवता आलं असतं, पण शिवाजीच का? बघा, शिवाच्या पुढे जी का लावलंय? जिजाऊ सांगतात, महाराज साहेब आज हे लेकरू जरी आपल्याला चिमुकलं, कोमल हृदय दिसत असला, तरी उद्या आपल्या ह्या लेकराला सह्याद्रीच्या रानावनात निबिड अरण्यात जायचंय, काट्या कुट्यांचा रस्ता ह्याला तुडवायचाय, आयुष्यभर संघर्ष करायचाय. रयतेच्या सुखासाठी ह्या लेकराला स्वतःच्या जीवाशी खेळायचंय. म्हणून ह्या लेकराचं नाव शिवाजी.
शिवाजीना उलट केलं तर जीवाशी होतं. जो महापुरुष मिळालेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आणि क्षण स्वतःच्या जीवाशी खेळ खेळत आलाय ना, त्या महापुरुषाचं नाव आहे शिवाजी. शिवाजीतला शी म्हणजे शिक्षण, वा म्हणजे वाचन, जी म्हणजे जीवन. शिकण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचल्यानंतर जगणं समृद्ध होतं. असा मंत्र आपल्याला शिवाजी राजांच्या शिवाजी नावातून मिळतो. म्हणून तर मी नेहमी सांगतो, शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नाही, शिवाजी महाराज हा विचार आहे. शिवराय म्हणजे ऊर्जा, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे सामर्थ्य, शिवराय म्हणजे प्रयत्न, शिवराय म्हणजे त्या प्रयत्नांसाठी करावा लागणारा पाठलाग, शिवराय म्हणजे आत्मविश्वास, शिवराय म्हणजे धैर्य. सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या धाडसाचे मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आज इथल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी सारखं पोरग जन्माला यावं. आणि म्हणून इथली प्रत्येक आई म्हणत असते, काय म्हणते, आपल्या लेकराला संस्कार देताना इथली प्रत्येक आई म्हणते, बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. काय म्हणते, बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना मात्र एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं. पुढून धडक दिली काय, मागून धडक दिली काय, तू मात्र मधोमध सुरक्षित राहायचं असतं. पण बाळही हुशार असते आपल्या गिरलगावचं. बाळ म्हणतोय, आई बाळानं शिवाजी व्हायचं असतं, ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी आईने सुद्धा कधी कधी जिजाऊ व्हायचं असतं. म्हणजे इथं बसलेली आई जोपर्यंत जिजाऊ होणार नाही ना, तोपर्यंत शिवाजी महाराज निर्माण होणार नाही. आज इथल्या आमच्या प्रत्येक बापाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात, आपल्या घरात कशाला? आपल्या घरात शिवाजी महाराज जन्माला घालायचे म्हणले व्याख्यानाला पुढे येऊन बसावं लागल, तिकडं अंधारात बसून जमून होय. आपल्या घरात शिवाजी राजे जन्माला घालायचे म्हणलं त्या लेकरासोबत जेवायला बसावं लागल. आपल्या घरात शिवाजी राजे जन्माला घालायचे म्हटलं त्याला लिहायला वाचायला शिकावं लागेल, त्याला अभ्यासाची गोडी निर्माण करावी लागेल. आपल्या घरात शिवाजी महाराज जन्माला घालायचे म्हटलं आपल्या लेकराला व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश आपल्याला द्यावा लागेल. आणि कुठे वेळ आमच्या आजच्या बापाला? बरं, ज्या बापाला वेळ आहे त्याच्या लेकराला तरी कुठे वेळ शिवाजी महाराज व्हायला? शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजीराजे समजून घेताना आम्हाला जिजाऊ शहाजीराजे सुद्धा समजून घ्यावे लागतात. 10 वर्षाचे शिवबा आहेत. जिजाऊनी सांगितलं, शिवबा तुम्हाला रेतेला न्याय द्यायचा आहे. आणि विचारते झाले, शिवबा आई न्याय द्यावा लागतो का ग? तसं मासाहेब म्हणाल्या, शिवबा राजे अन्याय हा होत असतो, न्याय हा द्यावा लागतो, पण न्यायदान करण्यासाठी जोपर्यंत आपल्याकडे राजसत्ता, राजदंड, न्यायदंड असत नाहीत तोपर्यंत आपल्याला न्यायदानाचे अधिकार असत नाहीत. अहो साहेब, कुठे मिळेल हा न्यायदंड? आणि शिवाजी राजांना घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळुरूला गेल्यात शहाजी राजांकडे. शहाजी राजांनी 4 महत्वाच्या भेटवस्तू दिल्यात. स्वराज्याचा भगवा अजेंडा शहाजी राजांनी शिवाजी राजांना दिलाय. राजसंहिता दिली, राजदंड दिला, आणि 4थी अतिशय महत्वाची वस्तू शहाजी राजांनी शिवाजी राजांच्या हातात दिली, ती स्वराज्याची राजमुद्रा. शिवाजी राजांनी ती राजमुद्रा हातात घेतली. बघा, बापाने पोराला काय दिलंय 450 वर्षापूर्वी, म्हणून स्वराज्य स्थापन झालंय. काय दिलंय? बाजारातली खेळणी नाही दिली. बापाने काय दिलंय शिवाजी राजांना? राजमुद्रा दिली. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता सहसुन शिवशेष मुद्रा भद्राय राजते. काय राजमुद्रेचा अर्थ? शहाजी राजांनी स्वतः लिहिली संस्कृत भाषेत, प्रतिपश्चंद्र लेखेव, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरी प्रमाणे प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता. ही शिवाजी राजा, शहाजी पुत्र शिवाजी राजांची राजमुद्रा प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत राहील. आणि ही राजमुद्रा रंजल्या राहू द्या त्याला. पुन्हा लोक म्हणतील कुत्र बी नव्हतं रात्री व्याख्यानाला. बसू द्या, येऊ द्या, त्यालाही ऐकू द्या. बघा ना काय प्रेम आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी सुद्धा. मुक्या जनावराला सुद्धा कळते. काही पडले असते तिकडं. मी कुत्र्यावर बोलतोय बरं का. म्हणजे खरंच म्हणजे किती भाग्यवान आहे ते की इथं आलंय, ऐकतंय, आनंद घेतंय ह्या क्षणाचा.
राजमुद्रा दिली जी रंजल्या गांजल्यांसाठी आहे. आणि शहाजीराजांनी बघा काय लिहिलंय की ही राजमुद्रा विश्वाला वंदनीय होईल. बघा बापाचा लेकरावर असलेला विश्वास, काय विश्वास आहे जबरदस्त. आणि काय 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 दिलंय? राजमुद्रा दिली. फक्त वस्तू दिल्या आहेत का? शहाजीराजांनी शिवाजीराजांना अगदी जीवाभावाची माणसं सुद्धा दिली आहेत. कारण स्वराज्य स्थापन करायचंय, शत्रूंशी लढायचंय, शत्रूंशी दोन हात करायचे, सोपी गोष्ट नाही. शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिली आहेत माणसं. मानकोजी दहातोंडे, फिरंगोजी नरसाळा, बाजी पासलकर, जबरदस्त देहयष्टी असलेली माणसं ज्यांच्या अंतकरणात धग आणि मनगटात राग आहे, अशी जिगरबाज मावळ्यांची मांदी आणि शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या सोबत दिली आहे. जिजाऊ मासाहेब शिवाजीराजे मावळे आलेत महाराष्ट्रात. पुण्यापासून जवळ असलेल्या खेड शिवापूरला वस्ती टाकली. पुण्यात यायचंय, स्वराज्य स्थापन करायचंय. पण पुण्यात कुठं होती माणसं? पुण्यात नव्हती माणसं. कारण आदिलशाही सरदार मुरार जगदेव नावाच्या पंडिताने पुण्यात आडवी पहार रोवली होती. त्याला फुटकी कवडी तुटकी वाहन बांधली होती आणि शाप दिला होता, इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. रयत भयभीत झाली होती. पुण्याच्या परिसरात माणसं नव्हती. माणसं गेली होती रानावनात राहायला. माणसं नव्हती. स्वराज्य तर स्थापन करायचंय, माणसं नाहीत. काय करायचं? जिजाऊंनी घातली साथ. या 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 अवघे अवघे या, 18 पगड जातीतल्या या, 18 लुतेदार, 12 बलुतेदार, सगळे सगळे या. जिजाऊंनी दिला विश्वास. शोभा तुमच्या सोबत आहे, या या सगळे सगळे या. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. किती लोक आहेत शिवाजीराजांसोबत? बोटावर मोजणे एवढे मावळे आहेत. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आहे. बाजी पासलकर, शिवाजीराजे आणि काही मुठभर मावळे घेऊन जिजाऊंच्या आशीर्वादाने पहिली मोहीम आखली प्रचंडगड किल्ल्याची, रात्र अमावस्येची. बघा शिवाजीराजांच्या सगळ्या लढाया अमावस्यालाच, आणि पहिलीच लढाई अमावस्याला. भयानकीर रात्र, सगळीकडे अंधार पसरलेला आहे. केवळ निसर्गाचा अंधार नाही तर माणसाच्या जीवनात सुद्धा सगळीकडे अंधार पसरला आहे. माणसाच्या जीवनातला अंधार हे पारतंत्र्य गेलं पाहिजे आणि स्वातंत्र्याचा सूर्य महाराष्ट्रात शिवरायांच्या रूपाने उगवला पाहिजे. शिवाजीराजे मावळ्यांनी प्रचंडगड किल्ल्यावरती हल्ला चढवला. हर हर महादेवची गर्जना झाली. आई तुळजा भवानीचं नामस्मरण केलं. हर हर महादेवच्या गर्जनेने मावळ्यांनी असा पराक्रम गाजवला, असा पराक्रम गाजवला. पहिल्यांदाच शत्रूचं निशाण उतरला आणि स्वराज्याचा भगवा झेंडा फड 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 स्वाभिमानाने एकदाचा फडकला. इंद्रायणीच्या काठावर विठू नामाचा गजर करणाऱ्या तुकोबरायांना बातमी समजली की शोभानी स्वराज्य स्थापन केलंय. जगाच्या पाठीवरचा एकमेवा द्वितीय छत्रपती हा किताब जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी 1648 ला छत्रपती शिवरायांना दिलाय. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. जगद्गुरु तुकोबरायांचं मार्गदर्शन, जिजाऊ मासाहेबांचे आशीर्वाद, शहाजीराजांची प्रेरणा आणि स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कुरीप्रमाणे लहानाचं मोठं व्हायला लागलं. लोक पुण्यात यायला लागली. ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला त्याच पुण्यात जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजांच्या हातात सोन्याचा नांगर दिला. अरे जिथं गाढवाचा नांगर फिरवला त्या मातीत जिजाऊंनी शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि प्रार्थना केली, इडा पिडा टळू दे, माझ्या शिवबाचं राज्य येऊ दे, रयतेचं राज्य येऊ दे. जिजाऊंनी संकल्प केला, इडा पिडा टळली आणि शिवबांचं राज्य महाराष्ट्रात निर्माण झालं. शिवबांचं राज्य म्हणजे स्वराज्य. काय केलं ह्या स्वराज्याने? पहिलीच घटना अतिशय दुर्दैवी घडली. रांजे गावच्या बाबाजी गुजर नावाच्या कुलकर्णी पाटलाने एका शेतकऱ्याच्या मुलीच्या संदर्भात बदामल केला. बलात्कार नव्हे, बदामल. तो वाईट वागला. पोरगी स्वाभिमानी, बापाची स्वाभिमानी लेक तापानं फनफनली. पोरीनं टेन्शन मध्ये स्वतःचा जीव दिला आणि बातमी शिवाजीराजांना समजली. शिवाजीराजांनी फरमान काढलं, येसा जे जा रांजे गावच्या बाबाजी गुजर कुलकर्णी पाटलाचे हात पाय बांधून माझ्या समोर हजर करा. कुलकर्णी पाटलाला महाराजांच्या समोर हजर केला.
महाराजांनी विचारलं, काय पाटील, आम्ही जे ऐकलंय ते खरंय का? पाटील गुरमीत बोलून गेला, हो खरंय, आम्ही ते पिढ्यान पिढ्या करत आलो, तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे? पाटील गुरमीत बोलला पण गुन्हा कबूल केला. तसं महाराजांनी फरमान काढला, ह्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, गावच्या चौकात चौरंगावरती ठेवा. शिवाजी राजांनी आदेश दिला आणि एका स्त्रीच्या सन्मानासाठी, एका स्त्रीच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी शिवाजी राजांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. एका कुलकर्णी पाटलाचे हात पाय तोडून त्याला चौरंगा केला. जिजाऊ मासाहेब शिवाजी राजांना म्हणाल्या, शोभा राजे, यासाठी आम्ही तुम्हाला राजा केलं का? त्या कुलकर्णी पाटलाने शेतकऱ्याच्या मुलीवरती अन्याय केला आणि तुम्ही फक्त त्याचे हात पाय तोडले. अहो राजे, त्याला जिवे का नाही मारला? महाराज म्हणाले, आऊसाहेब माफ करा, आम्ही त्याला जिवे यासाठी नाही मारला, त्याचे हात पाय तोडले, त्याचा चौरंग केला, त्याला गावच्या चौकात ठेवला. आता जाणारा येणारा प्रत्येक माणूस त्याच्यावरती थुंकत आहे, प्रत्येक माणूस बघत आहे. आम्ही त्याला मारला यासाठी नाही, चौकात यासाठी ठेवला. जाणारा येणारा प्रत्येक जण त्याच्याकडे बघेल आणि यापुढे कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेनं बघण्याचं धाडस कुणी करणार नाही, म्हणून त्याला आम्ही जिवंत ठेवला. मासाहेब म्हणाल्या, शोभा राजे, आम्ही तुम्हाला फार फार शिकवलं, पण तुम्ही त्याच्यापेक्षाही पुढे हुशार ठरलात. असा राजा. काय 19 फेब्रुवारीला सगळं गाव एकत्रित आलंय, भक्तिभावाने शिवाजी राजांच्या विचारांचा जागर करताय. काय दिलं ह्या राजाने, काय पेरलं या राजाने? काय वाटलं असेल त्या शेतकरी बापाला, काय वाटलं असेल त्याच्या अंतकरणाला? ऐसा राजा होणे नाही, असा राजाच होऊ शकत नाही. असा राजा प्रत्येकाला वाटायचा माझा राजा. जगभरात अनेक राजे महाराजे झाले, पण काळाच्या ओघात सगळ्यांची नावं नामशेष झाली. पण शिवाजी राजांचं नाव अजूनही आदराने घेतलं जात आहे. नवे नवे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत शिवाजी राजांचं नाव घेतलं जाईल. कारण शिवाजी राजांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेचं राज्य होतं. मोगलांची मोगलशाही झाली, निजामशाही निजामशाही झाली, कुतुबशाहीची कुतुबशाही झाली, आदिलशाहीची आदिलशाही झाली, पण माझ्या भोसलेंच्या शुभांची भोसलेशाही नाही झाली. ते झालं रयतेचं स्वराज्य, म्हणजे स्वतःचं राज्य. इथल्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आहे आणि मग माझं राज्य आहे ना, मग मीच लढलं पाहिजे या राज्यासाठी. म्हणून त्या पुण्याच्या परिसरात लोक येऊ लागली, स्वराज्यासाठी लढू लागली. पण लोकांनी प्रश्न केला, आऊसाहेब आम्ही शिवासोबत लढायला तयार आहोत, पण लढायचं कसं? जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे, पहिला राजा आहे. शेवटचा इंग्रज अधिकारी भारतातून गेलेला तो लिहितोय. त्यांनी लिहिलंय एक पुस्तक, त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय, मी 5000 राजांचा इतिहास लिहिला, 5000. त्यातले मला 3 भावले. त्यात 3 नंबरला अकबर आहे, 2 नंबरला शिखांचा राजा रणजित सिंग आहे आणि पहिल्या क्रमांकाला छत्रपती शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज पहिल्या क्रमांकाला काय, कशामुळे आहेत? त्यांच्या कार्यशैलीमुळे, त्यांच्या मानवतावादामुळे, त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारामुळे. आणि तो पुढे लिहितोय, म्हणजे ते ऐकून मला तर दुःख वाटलं, तुम्हाला सुद्धा दुःख वाटेल. तो म्हणतो, जर आणखी 5-10 वर्ष शिवाजी राजे जगले असते तर या देशावर इंग्रजांचं राज्य आलंच नसतं. आणि त्याने त्याच्या पुढे जे लिहिलंय ते फार भयंकर आहे. तो म्हणतो, ह्या राजाला या देशातले लोक विसरले, म्हणून आम्ही या देशावर राज्य करू शकलो. जागतिक पातळीवरचे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेणार आहोत की नाही? शिवाजी महाराजांचा ढाल तलवारीचा गडकोट किल्ल्यांचा इतिहास आहे, पण या ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेणार आहोत की नाही? शेतकऱ्यांचा कैवार घेणारे शिवाजी राजे, शेतकऱ्यांना जमिनी दिल्या आहेत, मोफत बी बियाणा दिली आहेत, खतं दिली आहेत, बैलजोड्या दिल्या आहेत, गोफन गुंडे सुद्धा दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी किती म्हणून केलं शिवाजी राजांनी. आपल्या सैनिकाला लिहिलेल्या आज्ञापत्रात शिवाजी राजे लिहितात, रात्री झोपताना दिवे मालून झोपा. आता मला सांगा, रात्री झोपताना दिवे मालून झोपा ही काय राजाने सांगायची गोष्ट आहे?
पण शिवाजीराजे सांगतात आपल्या सैनिकांना रात्री झोपताना दिवे मालून झोपा. का सांगतात शिवाजीराजे? शिवाजीराजांचा याच्या पाठीमागचा काय विचार आहे? शिवाजी महाराज पुढे लिहितात, अहो रात्री झोपताना तुम्ही जर दिवे मालवले नाहीत, दिवा पेटता राहिला, एखादा उंदीर भुकेच्या आशेनं आला, पेटती वाट तोंडात धरली, तो सैरावैरा धावत सुटला. एखाद्या गवताच्या कडव्याच्या गंजीला आग लागली, तेवढ्या सोसाट्याचा वारा आला, जळणाऱ्या पेंड्या आभाळात उडाल्या, जनावरांच्या गोठ्यावर शेतकऱ्यांच्या घरावर जाऊन पडल्या, तर जनावरांचे गोटे जळून भस्मसात होतील, शेतकऱ्यांची घरदारं जळतील, आणि मग रयतेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला लागतील. छत्रपती शिवाजी महाराज पुढे लिहितात, आमचा पराभव मोगल करू शकत नाहीत, पण रयतेच्या डोळ्यातला एक अश्रू सुद्धा आमचा पराभव करू शकतो. रयतेच्या डोळ्यातल्या एका अश्रूला एवढी किंमत देणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आहे. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ते शिवाजी महाराज लिहितात पुढे, रयतेच्या भाजीच्या देटाला हात लावू नका. हे वतनदार यायचे, तुम्हा मला लुटायचे, छळायचे, पिडायचे. होतं नव्हतं ते धान्य घेऊन जायचे, चर्मकाराकडे जायचं, त्याच्याकडून फुकट चप्पल तयार करून घ्यायची, नावी बांधवाकडे जायचं, त्याच्याकडून फुकट केस कापून घ्यायचे. आमचे 18 अलुतेदार 12 बलुतेदार कुंभार बांधवाकडे जायचं, त्याचं ते मडकं बनवून न्यायचं, त्याचा मोबदला द्यायचा नाही, पाहिजे तसं लुटत होते. शिवाजी राजांनी सांगितलं, यापुढे खबरदार, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला हात लावू नका. भाजीचा देठ म्हणजे काय किंमत दादा त्याची? भाजीचा देठ, वांग्याचा देठ माहिती आहे ना? म्हणजे भाजीचा देठ, कुठल्याही भाजीचा देठ घ्या, आपण तो भाजीमध्ये खाण्यासाठी वापरतो का? म्हणजे त्या देठाची किंमत नाही काय, पण विचार त्याच्या पाठीमागचा काय शिवाजी राजांचा. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, म्हणजे मोबदला दिल्याशिवाय काही घेऊ नका. ही न्यायाची परंपरा, सामाजिक न्यायाची परंपरा. 18 अलुतेदार 12 बलुतेदारांच्या डोईवरती सुखाचं छत्र धरणारा हा राजा, ह्या राजाची कमाल, ह्या राजाची दूरदृष्टी, ह्या राजाचं अंतःकरण किती विशाल आहे. अरे जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे, ज्या राजाने गावातल्या महार जातीतल्या माणसाला गावची पाटीलकी बहाल केली. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा हा राजा, गुण्या गोविंदाने महाराष्ट्रात सलोखा निर्माण करणारा हा राजा, महाराष्ट्राला महाराष्ट्र ही ओळख, आपल्या देशाला भारत ही ओळख देणारा हा राजा. ऐसा राजा होणे नाही, असा राजाच होऊ शकत नाही. काय राजा आहे, काय ताकद आहे, काय विचार आहे, काय बुद्धिमत्ता आहे, विलक्षण आहे सगळं. हा राजा रयतेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतो. अफजल खानाचं संकट आलं, तुम्हाला इतिहास माहित आहे, सगळा प्रसंग सांगत नाही, पण अफजल खानाचं संकट आलं तेव्हा महाराज घाबरून घरात नाही बसले. महाराजांचा संयम, महाराजांची दूरदृष्टी, महाराजांच्या राजकीय चाली. अफजल खान महाराष्ट्रावरती चाल करून आलाय. महाराजांनी हे बलाढ्य संकट परतावून लावत असताना महाराजांना किती संकटांचा सामना करावा लागला. महाराजांच्या पत्नी संभाजी राजांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झालंय. महाराज अतिशय दुःखी झालेले आहेत. लहानगे शंभूराजे आहेत, राजगडावरती मासाहेब जिजाऊ सांभाळत आहेत त्यांना. शंभूराजांचं वय 2 वर्षाचं, 2 वर्षाचं लेकरू जिजाऊ मासाहेबांच्या जवळ आहे. स्वराज्याचा सगळा भार स्वतःच्या खांद्यावरती आहे आणि बोटावर मोजणे एवढे मावळे. 35,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान. 35,000च्या सोबत महाराजांकडे किमान 20,000 तरी हवेत. महाराजांकडे किती सैन्य आहे? 15,000, 10,000. अहो महाराजांकडे फक्त 5 ते 7,000 सैन्य आहे. महाराजांकडे मुठभर आहेत, अफजल खानाकडे ढिगभर आहेत, पण मुठभरच आहेत, पण जीवाला जीव देणारे आहेत. आणि महाराजांची विलक्षण गनिमी कावा युद्धतंत्र, शिवरायांचं शिवसूत्र. महाराजांकडे मुठभरच आहेत पण चिवट आहेत. महाराजांकडे थोड्याच आहेत पण झुंजार वृत्तीने लढणार आहेत. महाराजांकडे थोडेच आहेत पण प्रामाणिक आहेत. महाराजांकडे थोडेच आहेत पण विश्वासू आहेत. महाराजांच्या सोबत संभाजी कावजी कोंडाळकर, जिवाजी महाले. 10 नोव्हेंबर 1659 महाराज प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या भेटीला गेले. महाराजांची आणि अफजल खानाची ही भेट जगभरातल्या युद्धतंत्रामध्ये एक अभ्यासाचा विषय ठरलेली आहे. शिवाजी राजांचा हा जागतिक पातळीवरचा पराक्रम आहे. महाराजांनी खानाच्या भेटीला जायची वेळ निवडली दुपारची. दुपारचीच का?
कारण महाराज प्रतापगडाच्या पायथ्याला येणार आहेत आणि प्रतापगडावरून महाराज पायथ्याला येणार आहेत तेव्हा अफजल खान हा त्या शामियान्यामध्ये शिवाजी राजांनी सजवलेला शामियाना त्याच्या स्वागतासाठी ठेवलाय आणि दुपारचीच वेळ का तर जेव्हा महाराज गडावरून खाली येतील तेव्हा खान वरती बघेल त्याच्या डोळ्यावर सूर्याचा प्रकाश चमकेल त्याला शिवाजी राजे व्यवस्थित दिसणार नाहीत शिवाजी राजांच्या हालचाली दिसणार नाहीत पण शिवाजी राजा जेव्हा गडावरून खाली उतरणार आहेत तेव्हा शिवाजी राजांना मात्र शामियान्यामध्ये अफजल खान काय करतोय त्याचं मात्र निरीक्षण करता येणार आहे म्हणून दुपारची वेळ महाराजांनी माणसं अतिशय निवडक घेतली आहेत बरं जिवाजी महालेच का सोबत घेतले कारण खानाच्या सोबत सय्यद बंडा नावाचा 7 हात दांडपट्टा चालवणारा जबरदस्त सैनिक आहे आणि मग अशा परिस्थितीत जर सय्यद बंडाने दांडपट्टा चालवला तर आपल्याकडे तितका जिगरबाज पाहिजे सय्यद बंडा 7 हात दांडपट्टा चालवतो ना मग आमचा वीर जिवाजी महाले 14 हात दांडपट्टा चालवतो म्हणून जिवाजी महाले अशी निवडक मावळे मंडळी घेतली आहे 10 नोव्हेंबरचा तो प्रसंग आहे तो सगळा इतिहास मी सांगत नाही व्याख्यानाच्या समारोपाकडे आपण चाललेलो सगळा इतिहास सांगत नाही पण त्या भेटीच्या प्रसंगी मला आपल्याला सांगायचंय आज आमची 10वी 12वीची पोरं उद्या पेपर आहे म्हणून आज अभ्यास करतात पण महाराजांनी अफजल खानाचं संकट परतावून लावण्यासाठी जेव्हा अफजल खान आदिलशाह विजापूरहून निघालाय त्या पहिल्या क्षणापासून नियोजनाला सुरुवात केली म्हणून महाराज यशस्वी झाले आहेत 1.5 मिनिटात महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलाय किती 1.5 मिनिटात पण त्याच्यासाठी महाराज वर्षभर नियोजन करतायत जेव्हा महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा महाराजांच्यावर सय्यद बंडाने दांडपट्टा चालवला आणि जिवाजी महालेने सय्यद बंडाचा दांडपट्टा वरच्यावर मुळापासून हात उखडून फेकला आणि इतिहास पुटपुटला होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी कुठल्या जातीत होता जिवाजी होता नाभिक समाजातला म्हणजे प्रत्येक जातीतल्या माणसाने स्वराज्यासाठी कार्य केलं म्हणजे मराठ्यांचं स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालं महाराज प्रतापगडाचा रणसंग्राम गाजून पुढच्या 10-15 दिवसामध्ये पन्हाळ्यावर पोहोचले महाराजांनी पन्हाळा घेतला महाराज पन्हाळ्यावर अडकले अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून बडी बेगम शैमा अतिशय प्रचंड परेशान झाली होती अफजल खानासोबत तिने 35,000चं सैन्य पाठवलं त्यानंतर महाराष्ट्रावरती दुसरं संकट आलं सिद्धी-जोहर 40,000चं सैन्य घेऊन आला पन्हाळ्याला वेढा घातला महाराजांवरती स्वराज्यावरती आलेलं प्रचंड मोठं संकट पण हे संकट परतावून लावण्यासाठी देखील वीर शिवा काशीद नावाचा नाभिक समाजातलाच मावळा शिवाजी राजांसारखा हुबेहूब दिसायचा महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावर जावेत आणि विशाळगडावरून राजगडावर सुखरूपपणे पोहोचावेत यासाठी वीर शिवा काशीद सिद्धी-जोहरच्या भेटीला शिवाजी महाराज म्हणून गेलाय शिवाजी महाराजांचं रूप घेऊन गेलाय एक गोष्ट लक्षात ठेवा युद्धात लढता मरणं वेगळं पण मरण्यासाठीच जायचंय हा विचार करणं वेगळं वीर शिवा काशीदला माहित होतं मी सिद्धीच्या भेटीला गेल्यानंतर त्याच्या जर लक्षात आला हा खोटा शिवाजी आहे तर माझा मृत्यू होणार आहे म्हणजे वीर शिवा काशीद सिद्धी-जोहरच्या भेटीला नाही वीर शिवा काशीद साक्षात मृत्यूच्या भेटीला चाललाय पण डगबगला नाही महाराजांच्या वरती आणि स्वराज्यावरती त्याची असलेली निष्ठा वीर शिवा काशीद सिद्धीच्या भेटीला गेला तिथं फाजल खान होता अफजल खानाचा मुलगा अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजी राजांच्या मस्तकावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने वार केला होता फाजल खानाच्या लक्षात आला हा खोटा शिवाजी आहे सिद्धीने विचारला अरे तू तर खोटा शिवाजी आहे शिवा काशीद सांगत होता मी खरा शिवाजी आहे सिद्धी म्हणत होता तू खोटा शिवाजी आहे शिवा काशीद सांगत होता मी खरा शिवाजी आहे वीर शिवा काशीदला झाडाच्या बुंद्याला बांधलं आणि सिद्धी-जोहरचं सैन्य त्याच्यावरती तलवारीचे घाव करायला लागले सिद्धी विचारत होता अरे सांग खरा शिवाजी कुठे वीर शिवा काशीद सांगत होता मीच खरा शिवाजी आहे अरे शरीरावरती असं एकही ठिकाण राहिलं नव्हतं जिथं तलवारीचं तीक्ष्ण टोक लागलं नव्हतं रक्तबंबाळ झालेला वीर शिवा काशीद सांगत होता पुन्हा मी शिवाजी आहे विचारत होता सिद्धी-जोहर अरे खरा शिवाजी कुठे सांगत होता वीर शिवा काशीद पुन्हा मीच खरा शिवाजी आहे सिद्धी पुरता हैराण झाला चिडला
आक्रोश करायला लागला, अरे बाबा तू खोटा शिवाजी आहेस, आम्हाला माहित आहे, अरे खरा शिवाजी कुठे आहे सांग. कडाडला मावळा, अरे सिद्धी तू खोट्या शिवाजीची पाठ बघू शकत नाहीस, खऱ्या शिवाजीची बात सोडून दे. वीर शिवा काशीदला विचारत होता सिद्धीजवळ, सांग 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 खरा शिवाजी कुठे आहे. पण शिवा काशीद सांगत नव्हता खरा शिवाजी कुठे आहे. तो सांगत होता मीच खरा शिवाजी आहे. कंटाळल्या वैतागलेल्या सिद्धीने शेवटचं विचारला, अरे वीर शिवा, अरे मला माहित आहे तू शिवाजी काशीद आहेस, तू शिवाजी महाराज नाहीस. आता मी तुझ्या मस्तकावरती शेवटचा तलवारीचा घाव करणार आहे, खरा शिवाजी कुठे सांग. मी तुला आता शेवटचा घाव करणार आहे, तू मरणार आहेस हे जसं मला माहित आहे तसं तुला देखील माहित आहे, तरी देखील पुन्हा पुन्हा वारंवार तू का सांगतोयस मी शिवाजी महाराज आहे. तेव्हा शिवा काशीद नावी कडाडला, अरे जन्माला येताना जरी शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही मावळ्यांची भूमिका होती 450 वर्षापूर्वी. म्हणून तर शिवाजी राजांचं स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत राहिलं, पुढे 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 जात राहिलं. महाराज पन्हाळ्याहून विशाळगडाकडे जाताना गजापूरच्या घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी बलिदान दिलं. जोपर्यंत महाराजांच्या 7 तोफांचा आवाज कानावरती पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी लावेल. बाजी प्रभूंनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं. महाराष्ट्राच्या मातीतला 14 वर्षाचा तरणा बाणपोरगा बांधावरती उभा राहून 450 वर्षापूर्वी सांगत होता, खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंधड्या वडविना राई राई वड्या. 14 वर्षाच्या पोरापासून ते 80 वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येक जण लढत होता. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचा असं सांगणारा तानाजी मालुसरे कोंडाण्याचा युद्धासाठी गेला, रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. कोंडाण्यावर तानाजी धारा तीर्थी पडले, महाराज उद्गारले होते गडाला पण सिंह गेला. त्यावेळी 80 वर्षाचा शेलार मामा लढत होता, उदयभानाच्या नरडीला नख लावला आणि शेलार मामा कडाडला, अरे उदयभाना जोपर्यंत हा शेलार मामा जिवंत आहे ना तोपर्यंत तुला हा किल्ला मी घेऊ देणार नाही, असं सांगणारा शेलार मामा होता. म्हणून स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत राहिलं, पुढे 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 जात राहिलं. हा पराक्रम, हे शौर्य, ही शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या मातीत 18 पगड जातीतल्या लोकांनी पेरली, म्हणून शिवाजी राजा निर्माण झाला. म्हणून या 18 अलुतेदार 12 बलुतेदार बांधवांचं योगदान आपल्याला विसरता येत नाही. रयतेची लेकरासारखी काळजी घेणारे शिवाजी राजे राजगडावाले, पण संकटामागून संकट येत होतं. अफजल खानाचं संकट परतावलं, सिद्धीचं संकट परतावलं, आणि त्यानंतर मात्र पहिली 2 संकट आदिलशाहीतली होती, त्याचा पाडाव केला. पण तिसरं संकट महाराष्ट्रावरती जे आलं ते मोगलांचं संकट होतं, आणि ते संकट अतिविराट होतं, कारण 1.25 लाखाचा सेनासागर घेऊन शाहिस्ते खान पुण्यात दाखल झाला होता. महाराजांनी तातडीनं पत्र लिहिलंय, सर्जेराव जयदेना, सर्जेराव जिथं असताल तिथं तातडीनं घाटाच्या खाली जा, लेकरा बाळांची काळजी घ्या, महिलांना संरक्षण द्या. शाहिस्ते खान आलाय, रयतेला छळतोय पिडतोय. शाहिस्ते खानासोबत कपटी असणारा दिलेर खान आहे, कारतलब खान आहे. शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन आलाय. महाराज शाहिस्ते खानासोबत लढायला जाणार आहेत. मला सांगा, शाहिस्ते खानासोबत लढायला जायचंय, 1.25 लाखाची फौज आहे शाहिस्ते खानाची. महाराजांकडे 50,000 तरी असावेत की नाही? किती आहेत महाराजांकडे शाहिस्ते खानासोबत लढायला जाताना? किती मावळे आहेत? 40,000, 30,000, 20,000, 10,000 किती आहेत सोबत? अरे शाहिस्ते खानाकडे ढिगभर आहेत, महाराजांकडे मुठभर आहेत. 1.25 लाख आहेत, महाराजांकडे किमान 10,000 तरी असावेत. किती आहेत महाराजांकडे? 1000, 900, 800 किती आहेत महाराजांकडे? महाराजांकडे 700 सोबत घेतलेत, आणि 700तले 500 कात्राच्या घाटातच ठेवलेत. सोबत किती घेतलेत? 200. आणि प्रत्यक्ष जेव्हा रणसंग्रामात
लाल महालात जायचंय, शाहिस्तेखानाशी भिडायचंय, तेव्हा महाराज एकटेच गेले. महाराजांनी आम्हाला सांगितलंय सगळ्याच लढाया तलवारीच्या पात्यांनी नाही जिंकता येत, काही लढाया बुद्धीने जिंकाव्या लागतात. सगळीकडेच नाही शक्ती चालत, कधी कधी युक्तीचाही वापर करावा लागतो. महाराज शाहिस्तेखानाच्या त्या लाल महालात गेले, जिथं बालपण गेलं होतं त्या लाल महालात थांबला होता शाहिस्तेखान. महाराज वाऱ्यासारखे गेले, वाऱ्यासारखे परत आले. शाहिस्तेखानाने हा सगळा प्रसंग आपल्या डायरीत लिहून ठेवलाय. शाहिस्तेखान म्हणतो, शिवाजी राजे वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. माझ्या जीवावर आले, बोटावर निभावले, कारण महाराजांनी त्याची 3 बोटं छाटली होती आणि महाराज पसार झाले होते. शाहिस्तेखान पुरता गोंधळला होता, पुन्हा घाबरला होता. पहाटेच्या वेळी त्याच्या सगळ्या जनानखानातल्या बायका एकत्रित झाल्या होत्या. शाहिस्तेखानाच्या त्या लाल महालामध्ये त्या परिसरात सगळा गोंधळ उडाला होता. शाहिस्तेखान दुःखाने विवळत होता, जखमा बांधण्याचं काम चालू होतं. आणि तेवढ्यात शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे आली आणि सांगू लागली, दादा दादा फार मोठा घात झाला. तो म्हणाला, माझी 3 बोटं छाटली, तर तुझं काय घराणे? ती म्हणाली, नाही दादा फार घात झाला. तो म्हणा अगं झालं काय? ती म्हणाली, दादा माझी छोटीशी मुलगी बेपत्ता आहे. तो म्हणाला, मग? ती म्हणाली, मला काळजी वाटते. शाहिस्तेखानाने विचारलं, कसली काळजी, कशाची काळजी? ती म्हणते, माझी लहान मुलगी बेपत्ता आहे. रात्री शिवाजी राजांची माणसं आली होती, माझी पोरगी बेपत्ता आहे. पुरीच्या आबरूचं काही बरं वाईट होईल का, याची मला भीती वाटते. शाहिस्तेखानाने हा प्रसंग आपल्या डायरीत लिहून ठेवलाय. त्या घाबरलेल्या बिथरलेल्या बहिणीला शाहिस्तेखान म्हणतो, घाबरू नकोस, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, कारण ती शिवाजीची माणसं आहेत. शिवाजीची माणसं पोटच्या लेकीप्रमाणे तुझी पोरगी परत करतील. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिलंय. ती पोरगी तिथंच बाजूला एका पिंपात पडली होती, घाबरून लपून बसली होती. जगात अनेक पराक्रमी माणसं आहेत, पण चारित्र्य संपन्न असतीलच असं काही सांगता येत नाही. काही माणसं खूप चारित्र्य संपन्न आहेत, पण पराक्रमाच्या नावानं शून्य आहेत. पण जगाच्या पाठीवरती शिवाजीराजे पराक्रमी आहेत, पण पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहेत. महाराज पराक्रमी सुद्धा आहेत, चारित्र्य संपन्न सुद्धा आहेत. आणि म्हणून जगाच्या पाठीवर महाराजांची तुलना कोणासोबत? लोक तुलना करतात शिवाजी राजांसोबत, सिकंदराची करतात, कोणी नेपोलियन सोबत करतात. अहो शिवाजी राजांची तुलना ना नेपोलियन सोबत होते ना सिकंदरासोबत होते. शिवाजी राजांची तुलना कोणासोबतच होत नाही. सिकंदर सोबत होत नाही, नेपोलियन सोबत, हिटलर सोबत तर अजिबात होत नाही. मग शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होते? शिवाजी महाराजांची तुलना जगातल्या एकाच महापुरुषासोबत होती. शिवाजी महाराजांची तुलना ज्यांच्या सोबत होती ना, त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची तुलना फक्त त्यांच्या सोबतच होते, अन्यथा कोणासोबत होत नाही. रशियाचा माजी पंतप्रधान शो मार्शल बुलगानीन असं म्हणतो की जगाच्या पाठीवरचे शिवाजी राजे असे राजा आहेत, साम्राज्यशाही विरुद्ध बंड पुकारणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणजे शिवाजी राजा. जगभरातल्या असंख्य लोकांनी शिवाजी राजांचं तत्वज्ञान स्वीकारलं, ते जिंकले. अहो आपण ज्यांना आदर्श मानतो ना, त्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटील, उमाजी नाईक सगळे क्रांतिकारक सांगतात आमच्या स्वातंत्र्य कार्याची, क्रांतिकार्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. ज्या नेताजी सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांच्या विरोधात आझाद हिंद सेना स्थापन केली, ते नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, शिवाजी राजे आग्र्याहून निसटलेल्या प्रसंगाची मला फार मदत झाली. म्हणजे जगभरातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानलाय. व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे, त्या छोट्याशा राष्ट्राने अलीकडच्या काळात अमेरिकेचा पराभव केला. अमेरिका जगातलं बलाढ्य राष्ट्र, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचा पराभव व्हिएतनामने केला. लोकांना आश्चर्य वाटलं,
व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं, अहो तुम्ही मुठभर अमेरिका, एवढी मोठी अमेरिका, एवढ्या मोठ्या अमेरिकेचा पराभव तुम्ही कसा केला? रशियाच्या त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, आम्ही अमेरिकेचा पराभव करू शकलो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं गोरिला युद्ध तंत्र म्हणजे शिवाजी महाराजांचा गनिमी काबा आमच्या सोबत होता, आम्ही शिवचरित्र वाचलं म्हणून आम्ही यशस्वी झालो. व्हिएतनामचा सैनिक हो ची मिन्ह व्हिएतनामच्या त्या सेनापतीच्या समाधीवरती आजही जाऊन वाचा, तिथे लिहिलंय छत्रपती शिवरायांचा मावळा इथे चिरविश्रांती घेतो आहे. हा शिवाजी राजांचा पराक्रम. व्याख्यानाचा समारोप करताना जिथून व्याख्यानाची सुरुवात केली तो प्रसंग आणि तो विचार सांगून हे व्याख्यान मी संपवणार आहे. हे सगळं केलं रयतेसाठी. अनेक लढाया लढल्या, असंख्य लढायात असंख्य पराक्रम महाराजांनी गाजवले. पण तो सोन्याचा दिवस उजाडला 6 जून 1674चा. एका आईने बघितलेलं स्वप्न, त्या स्वप्नाची परिपूर्ती 6 जून 1674ला किल्ले रायगडावरती 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज आरूढ आहेत आणि बाजूला जिजाऊ मासाहेब राजमाता म्हणून बसले आहेत. मातोश्री समोर बसलेले आई साहेब, काय वाटलं असेल जिजाऊ मासाहेबांच्या अंतःकरणाला? एका आईने पाहिलेलं स्वप्न काय वाटलं असेल त्या आईला, की आईने पाहिलेलं स्वप्न लेकराने पूर्ण केलंय. त्या प्रसंगाचं वर्णन इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडन यांनी करून ठेवलंय. हा हेनरी ऑक्झेंडन शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती उपस्थित होता. तो हेनरी ऑक्झेंडन राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन करताना लिहितोय, त्याने सगळं लिहून ठेवलंय. राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेला हेनरी ऑक्झेंडन म्हणतो, जेव्हा आम्ही रायगडावर पोहोचलो तेव्हा आम्हाला गडावर जायचं होतं, पण तेव्हा गडावर शिवाजी राजे नव्हते, राजाची परवानगी नसल्यामुळे आम्हाला 2 दिवस खाली पाचाडला थांबावं लागलं. कारण राज्याभिषेक सोहळा जवळ आला होता आणि शिवाजी राजे आई तुळजाभवानीचं पूजन करण्यासाठी प्रतापगडावर दर्शनासाठी गेले होते. आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी 2 दिवस पाचाडला थांबलो. शिवाजी राजे परत आले, नंतर आम्हाला परवानगी मिळाली. आणि त्या हेनरी ऑक्झेंडनने लिहून ठेवलंय, तुम्ही जर कोणी आता रायगडावर गेला असताल तर आपण सगळेजण बहुधा रायगडावर चित्त दरवाजातून जातो किंवा अलीकडच्या काळात सगळे लोक रोपवेने जातात. हा हेनरी ऑक्झेंडन रायगडावर जाण्यासाठी त्या काळात 2च वाटा होत्या, एक चित्त दरवाजा आणि दुसरा नाणे दरवाजा. कधीतरी गेला तर रायगडावर तर नाणे दरवाजातून रायगडाला जा, तो शिवाजी महाराजांचा राजमार्ग आहे. तिथून महाराजांची पालखी गडावर जायची. तो हेनरी ऑक्झेंडन लिहितोय, आम्ही नाणे दरवाजातून रायगड चढायला सुरुवात केली. आम्ही वरती बघितलं, हा बुलंद बेलाग रायगड, हा रायगड जिंकणं अशक्य. हा गड फक्त फंद फितुरीश झाली तरच जिंकता येऊ शकतो. बघा शिवाजी राजांच्या कल्पकतेचं, शिवाजी राजांच्या बांधकाम तंत्राचं कौतुक तो हेनरी ऑक्झेंडन करतोय. शिवाजी राजांचा हा रायगड प्रचंड आहे आणि त्या प्रचंड रायगडावर जेव्हा आम्ही जाऊन पोहोचलो तेव्हा आमच्या राहण्याची व्यवस्था भवानी टोकाच्या परिसरात, जिथून बाजारपेठेतून जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे जो रस्ता जातो भवानी टोकाकडे, तिकडे एका मोठ्या इमारतीमध्ये आमच्या राहण्याची व्यवस्था केली, असं हेनरी ऑक्झेंडनने लिहून ठेवलंय. त्याने बऱ्याच गोष्टी लिहिल्यात रायगडाच्या संदर्भातल्या. तिथलं खानपान कसं आहे, लोकांची वेशभूषा कशी आहे, लोक कसं बोलतात, सगळं लिहिलंय. हेनरी ऑक्झेंडनची ती डायरी उपलब्ध आहे, तुम्ही ती वाचा. त्यामध्ये त्यांनी एक तक्रारही नोंदवली आहे शिवाजी राजांकडे. तो म्हणतो इथल्या लोकांचं खानपान डाळ भात आहे, म्हणजे रायगडावरचे लोक डाळ भात खातात आणि तो म्हणतो हे त्याला डाळ भात काही रुचलं नाही आणि त्याने महाराजांकडे तक्रार केली, माझ्या जेवणाची वेगळी व्यवस्था करा. त्याने डायरीत लिहून ठेवलंय. महाराजांकडे त्याने खाण्याची तक्रार केली आणि मग महाराजांनी दुसऱ्या दिवसापासून हेनरी ऑक्झेंडन आणि त्याच्यासोबत असलेला दोभाषी नारायण शेणवी या दोघांसाठी दररोज अर्ध्या बोकडाची व्यवस्था केली. अनेक प्रसंग लिहिले त्या हेनरी ऑक्झेंडननी. सगळ्यात महत्वाचं जे लिहिलंय ना ते जरा कान उघडे ठेवून ऐका, कारण कागदावरचा इतिहास पुसून जाऊ शकतो पण काळजावरचा इतिहास पुढच्या पिढ्यांना सांगता येतो. हेनरी ऑक्झेंडन सांगतो की आम्हाला राज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी निरोप आला की उद्या सकाळी तुम्ही किती वाजता राजदरबारात उपस्थित राहायचंय. आम्हाला वेळ निश्चित करून सांगितली. 6 जूनच्या सकाळी आम्ही पहाटेच उठतो, मंगलस्नान केलं
आणि आम्ही जगदीश्वराच्या मंदिरापासून बाजारपेठेच्या मार्गे नगारखान्यातून सिंहासनाच्या दिशेने आम्ही प्रवेश केला. नगारखान्यातून आम्ही प्रवेश केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर बसलेले आहेत. महाराजांचं रूप लखलखित आहे. महाराज कसे दिसतायत त्या हेनरी ऑक्झंडरने लिहिलंय. कसे दिसतात महाराज? आम्ही आतापर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून शिवाजीराजे सांगितले. कसे सांगितले? महाराज खूप दडपणात आहेत, महाराज खूप तणावात आहेत, महाराज खूप काळजीत आहेत. पण त्याच्यापेक्षाही महाराजांचं एक वेगळं चित्र होतच ना. महाराजांचं कधीतरी महाराज हसले असतील ना. ह्या हेनरी ऑक्झंडरची महाराजांसोबत बऱ्याच वेळा भेट झाली आहे. चौलला एकदा भेटला होता हेनरी ऑक्झंडर महाराजांना. त्याने लिहिलंय दुसऱ्या डायरीमध्ये. तो म्हणतो चौलला जेव्हा महाराज आम्हाला भेटले, आम्ही महाराजांना भेटलो, तेव्हा तो म्हणतो की माझ्या डोक्यावरती, इंग्रज लोकांना टोपी असायची ना, त्या टोपीला लेस दोऱ्या सोडलेल्या असायच्या. आणि तो हेनरी ऑक्झंडर म्हणतो की महाराज चौलला भेटले तेव्हा त्यांनी त्या माझ्या हॅटच्या लेस, त्या टोपीच्या दोरीसोबत महाराज खेळत होते आणि ते माझी मस्करी करत होते. आणि महाराजांच्या सोबतचे मावळे हसत होते, मीही हसत होतो आणि महाराजही हसत होते. कल्पना करा, महाराज विनोद करतायत, महाराज हसतायत, कसे दिसत असतील माझे राजे. त्या हेनरी ऑक्झंडरने लिहून ठेवलंय महाराजांचा रंग कसा होता. हेनरी ऑक्झंडर म्हणतो महाराज रंगाने गव्हाळ आहेत, गव्हाळ रंग आहे त्यांचा. आता गव्हाळ रंग कसा असतो कल्पना करा. तो म्हणतो महाराज त्या रायगडावर जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांपेक्षा दिसायला जरा उजळ आहेत, गोरे पान आहेत, गोरे गोमटे आहेत, त्यांचा रंग गव्हाळ आहे. भारतीय प्रवासी फ्रेंच प्रवासी आलता भारतात, त्याने महाराजांच्या रंगाबद्दल लिहिलंय. तो म्हणतो महाराजांचा पिवळा तपकिरी रंग आहे. हेनरी ऑक्झंडर म्हणतो महाराजांचा गव्हाळ रंग आहे. तो हेनरी ऑक्झंडर महाराजांचं वर्णन त्याने केले. तो म्हणतो महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, महाराज अतिशय उजळ आहेत, महाराजांचे डोळे असे मोठे आहेत आणि अतिशय तेजस्वी आहेत. महाराजांची दाढी प्रचंड दाट आहे, अशी खाली टोकदार निमुळती होत आली आहे. महाराजांच्या मिशा पिळदार आहेत आणि पण विरळ आहेत पण पिळदार आहेत. दाढी टोकदार आहे. शिवाजी राजांचे डोळे मोठे आहेत, शिवाजी राजांचं नाक बागदार आहे. आणि असा शिवाजी राजा 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर, सोन्याच्या सिंहासनावर बसलेला शिवाजी राजा. बाजूला सोन्याचे भाले आहेत, सुवर्णांकित भाल्यांवरती माशाचे तोंड आहेत आणि एका भाल्यावरती सोन्याचा तराजू लटकवलेला आहे, जो न्यायदानाचं प्रतीक आहे. बघा हेनरी ऑक्झंडरनी ती डायरी लिहिली म्हणून आपल्याला राज्याभिषेक सोहळा कसा झाला कळतंय. आणि तो म्हणतो आजूबाजूला सगळे मराठा सरदार उभे आहेत, जिजाऊ मासाहेब राजमाता म्हणून आहेत, युवराज म्हणून संभाजीराजे राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी आहेत, बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. आणि त्या पवित्र पावन मंगलमय वातावरणात मंगल वाद्यांचा गजर, ढोल ताशांचा गजर, तुतारांचा निनाद झाला आणि रायगडावरती गर्जना घुमली. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. राज्याभिषेक सोहळ्याचा तो प्रसंग त्या हेनरी ऑक्झंडरने बघितला. पण त्या हेनरी ऑक्झंडरची इच्छा झाली महाराजांना जवळ जाऊन भेटता आलं तर. वाटतं की नाही आपल्याला जवळ जाऊन भेटावं मोठ्या माणसाला. आज किती लोक भेटायला गर्दी करतायत, तुम्ही डोळ्याने बघतायत. शिवाजी राजांचा हेतू प्रामाणिक आहे, लोक भेटायला गर्दी करतायत. त्या हेनरी ऑक्झंडरची इच्छा झाली महाराजांना भेटायचं. त्यांनी त्या बाजूला असलेल्या नारायण शेनवीला खुणवलं, मला राजांना भेटायचंय. काय युक्ती केली त्यांनी? त्या नारायण शेनवीच्या हातात रत्नजडी थिऱ्याची अंगठी होती. त्या रत्नजडी थिऱ्याच्या अंगठीवरती सूर्याचा प्रकाश पडला आणि सूर्याचा प्रकाश, त्या अंगठीवर पडलेला प्रकाश त्या नारायण शेनवीने महाराजांच्या चेहऱ्यावरती चमकवला. तसं महाराजांची नजर त्या जोडवळीवरती गेली. महाराजांनी त्यांना असं खुणवलं. तसे ते दोघं लगबगीने महाराजांच्या जवळ गेले. पुढच्या 1.5 मिनिटात व्याख्यान संपणार आहे. उठू नका, बसा. आईसाहेब बसा. हेनरी ऑक्झंडर नारायण शेनवी महाराजांच्या जवळ गेले. त्यांनी महाराजांना भेटवस्तू नजराणा केला, इंग्रज सरकारकडून आलेल्या. बघा शिवाजी महाराज किती मोठे आहेत.
फ्रेंचांकडून भेटवस्तू आल्या होत्या, डचांकडून फ्रेंच वस्तू आल्या होत्या, पोर्तुगीजांकडून भेटवस्तू आल्या होत्या, इंग्रजांकडून भेटवस्तू आल्या होत्या, जगातले राजे महाराजा आले होते, सगळ्यांकडून भेटवस्तू आल्या होत्या. आणि तो हेनरी ऑक्झेंडन म्हणतो, हा सगळा प्रसंग डोळ्यात मावत नव्हता. तो प्रसंग मी बघितला आणि घाईघाईनं आम्ही नगारखान्याच्या बाहेर आलो. आणि नगारखान्याच्या बाहेर आल्यानंतर त्याला जे चित्र दिसलं ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. त्याला दृश्य दिसलं, 2 पांढरे शृंगारलेले घोडे नाचत होते आणि घोड्यांच्या बाजूला 2 हत्ती, ज्या हत्तींवर झुली टाकलेल्या आहेत ते हत्ती दिसले. आणि त्याला आश्चर्य वाटलं, एवढा प्रचंड रायगडावर हत्ती कसे आणले, कसे आणले रायगडावर हत्ती? हत्ती गडावर कसे आणले बरेच लोक सांगतात. ती लहान पिल्ल होती तेव्हाच आणली, बरं का, लक्ष म्हणून. पण इतिहासामध्ये कागदपत्रात कुठेच उल्लेख नाही की हत्ती कसे आणले, लहान आणले की मोठे आणले की कसे आणले हत्ती, कुठेच उल्लेख नाही. फक्त रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होते आणि महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली असं सांगणारा इतिहासातला एकमेव माणूस म्हणजे हेनरी ऑक्झेंडन. म्हणून हा प्रसंग महत्वाचा आहे, हा इतिहास समजून घेणं महत्वाचं आहे. पण एक गोष्ट, ह्याच्या पाठीमागचा एक विचार लक्षात ठेवा की मासाहेब जिजाऊने आपण असं समजलं की लहानपणीच हत्तीवर ठेवली, तर जिजाऊंची दूरदृष्टी बघा की जिजाऊंना माहित होतं एक ना एक दिवस माझं पोरग राजा होणार आहे आणि राजाची मिरवणूक हत्तीवरून काढायची आहे आणि त्यावेळी हत्ती लागतील. म्हणून जिजाऊंनी पुढचं नियोजन अगोदरच 10 वर्ष करून ठेवलंय. ह्याला म्हणतात दूरदृष्टी. ते हत्ती बघितले आणि त्या हेनरी ऑक्झेंडनची बाजूला उभ्या असलेल्या एका माणसावरती नजर गेली आणि त्या हेनरी ऑक्झेंडनला थोडंसं त्या माणसाकडे तो पुन्हा पुन्हा बघू लागला. बाजूला उभ्या असलेल्या एका मराठा सरदाराला हेनरी ऑक्झेंडनने विचारलं, हा जो समोर दिसतोय तो कोण आहे? मराठा सरदाराने सांगितलं, हा सामान्य माणूस नाही, हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख शिवरायांचा 3रा नेत्र बहिर्जी नाईक. शिवरायांच्या स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक. गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हटल्याबरोबर त्या हेनरी ऑक्झेंडनला दिवसा डोळ्यासमोर काजवे दिसायला लागले. कारण तो विचार करायला लागला, काय माणसं आहेत, कशी माणसं पेरली आहेत रे शिवाजी राजांनी. हा बहिर्जी नाईक जेव्हा सुरतेची 2ऱ्यांदा लूट झाली त्यावेळी हा बहिर्जी नाईक इंग्रजांच्या वखारीच्या बाहेर 2 महिने भिकाऱ्याच्या वेशात होता. हेनरी ऑक्झेंडनने लिहून ठेवलंय इंग्रजांना पत्र. इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात तो हेनरी ऑक्झेंडन लिहितो, शिवाजी राजांचा मावळा, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक सुरतला भिकारी म्हणून आला आणि अख्खी सुरत भिकारी करून गेला. शिवाजी राजांनी पेरलेली ही माणसं, शिवाजी राजांचं गुप्तहेर खातं, शिवरायांचं बांधकाम खातं. शिवाजी महाराज उत्तम अभियंता होते, शिवाजी महाराज उत्तम पिता होते, शिवाजी महाराज उत्तम पती होते, शिवाजी महाराज उत्तम पुत्र होते, शिवाजी महाराज सर्वोत्तम माणूस होते. ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी राजांचे हे नैतिक विचार आम्ही जर अंगीकारले आणि उत्तम माणूस होण्याचा जर आम्ही, मला वाटतं, निश्चय आणि निर्धार केला तर आजचं गिरलगावचं हे व्याख्यान निश्चितच यशदायी फलदायी ठरेल. आज गावातले तरुण एकत्रित आले, अख्खं गाव एकत्रित आलं. शिवजयंतीचा हा महोत्सव आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा केला आणि एक चांगला उत्तम सामाजिक संदेश सुद्धा तुम्ही दिला. आज देशाची परिस्थिती, अनेक वाद आहेत आपल्या देशात, दहशतवाद, धार्मिकवाद, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद. पण ह्या सगळ्या वादांना मुठमाती देत छत्रपती शिवाजी राजांच्या मानवतावादाची चर्चा आणि त्यावर संवाद घडवून आणणारं व्याख्यान तुम्ही आयोजित केलं. मी व्याख्यानाच्या निमित्ताने दादा महाराष्ट्रभर फिरतो, वेगवेगळे अनुभव येतात. शिवाजी राजांचं चरित्र सांगितलं, खाली उतरलो की लोक विचारतात, सर आपल्याच जातीतले का? बाबासाहेबांचं चरित्र सांगितलं, खाली उतरलं की लोक विचारतात, सर तुम्ही आपल्याच जातीतले का? संत भगवान बाबांचे विचार सांगितले, खाली उतरलं की लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्याच जातीतले का? फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगितला, गाडगे बाबांचे विचार सांगितले, खाली उतरलो लोक विचारतात, सर तुम्ही आपल्याच जातीतले का? फुल्यांचे विचार सांगितले की लोक विचारतात, सर तुम्ही माळीत का? शिवाजी महाराज सांगितले की लोक विचारतात, सर तुम्ही मराठा का? बाबासाहेब सांगितले की लोक विचारतात, सर तुम्ही बौद्ध का? गाडगे बाबा सांगितले की लोक विचारतात, सर तुम्ही परीट का? लोकमाता अहिल्या होळकरांचा विचारांचा जागर करतो, विचारपीठाच्या खाली उतरतो, लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या धनगर समाजातले का? डॉक्टर
APJ अब्दुल कलामांच्या विचारांचा जागर करतो, विचारपीठाच्या खाली उतरतो. लोक मला विचारतात, सर तुम्ही आपल्या मुस्लिम समाजातले का? पण जेव्हा जेव्हा मी माणुसकी या विषयावरती बोलतो आणि विचारपीठाच्या खाली उतरतो, मला कुणीच विचारत नाही, सर तुम्ही माणूस आहात का? हरवत काय चाललंय तर माणूस आणि माणुसकी. मित्रांनो, महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि या अस्वस्थ महाराष्ट्राला चांगलं आरोग्य स्वास्थ्य द्यायचं असेल तर गिरलगाव प्रमाणे सगळ्या जातीतली माणसं एकत्रित आले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी समजून घेतले पाहिजेत. शिवरायांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घेतला. शिवरायांचा पहिला खरा पोवाडा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितला. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याच्या संघर्षाच्या वेळी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा, जय भवानी जय शिवराय ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. हे महापुरुषांचं वैचारिक नातं समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. त्या रयतेच्या राज्यात सगळ्यांना समान अधिकार दिले. त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात सर्वांना समान न्याय मिळावा आणि आपल्यामध्ये सामाजिक सलोखा घडावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मला फार आनंद वाटला गिरलगावचं व्याख्यान करताना. आणखी एक गोष्ट मला आपल्या गावातली फार आवडली. म्हणजे ह्या गावाचं कौतुक किती करावं, काय करावं. महिलांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात, तरुण पोरं, सगळं गाव व्याख्यान आलं. खूप चांगलं गाव आहे. पण एक गोष्ट मला फार आवडली, आपल्या गावातला एकही माणूस दारू पित नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण नजर चुकीने जर आणखी कुणी असेल तर त्यांना व्यसनमुक्त करा. कारण व्यसनमुक्त समाजाची फार आवश्यकता आहे. कारण दारू पिणाऱ्या माणसाला समाजात प्रतिष्ठा नसते, कुणी विचारत नाही. पिऊन येतो, गटारात लोळतो, घोंगावतो, गावात कुणी किंमत देत नाही. मग सगळी दादागिरी कुठं? घरी. बाहेरून चागाया बाहेर तुला काय कळतं की नाही? ती बिचारी मायमाऊली म्हणते, काय झालं तुला दिसत नाही का? अहो झालं काय, चुलीवरचं दूध उतू चाललंय. ती म्हणते चाललंय नव्हतो, आता काय करणार? तो म्हणतो या खणपोसाच्या लाकडाने तुझं उद्घाटन करणार. बिचारी मायमाऊली हुशार असते आपल्याच गिरलगावची. मायमाऊली म्हणते, अहो हातातल्या लाकडाने मला मारण्याऐवजी हातातलं लाकूड बाजूला फेका आणि चुलीचा जाळ थोडा मागे ओढा, आपोआप उतू जाणारं दूध थांबेल. तसं उतू जाणारी व्यसनाधीन तरुणाई जरी आपल्याला दिसत असली, अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा विकार मागे ओढा आणि शिवरायांचा विचार प्रत्येक तरुणाईच्या अंतःकरणात होता. निश्चितच एक व्यसनमुक्त समाज घडल्याशिवाय राहणार नाही आणि तो घडवावा अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.